महत्त्वाची गोष्ट घडली आहे, कारण मनसेने तिथे खातं उघडलेलं आहे। तर तेरमध्ये पराभूत उमेदवार सक्षणा सलगर तर यांच्यावर उपहासात्मक अशी टीका त्यांनी केलेली आहे। खासदार ओमराजेंनी गावकीपेक्षा तर सक्षणा सलगर यांनी उपहासात्मक टीका केलेली आहे ओमराजे निंबाळकर यांच्यावर। जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे। तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅन। तर सक्षणा सलगर यांनी पुन्हा एकदा टीका केली। याआधी देखील त्यांनी टीका केलेली होती, उपहासात्मक टीका। तेरमध्ये पराभव झाल्यानंतर सक्षणा सलगर यांनी केली आहे। अर्चना पाटलांनी करोडो रुपयांचं वाटप केल्याचा आरोप देखील सक्षणा सलगर यांनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आहेत त्या खासदार ओमराजेंनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष देऊन भाऊजाईला निवडून आणलं अशी उपहासात्मक टीका सक्षणा सलगर यांनी केलेली आहे। अर्चना पाटील यांच्या विजयानं खरं तर अनेकांना पराभवाची जाणीव झाली असेल। तानाजी सावंत यांचं देखील नाव त्याच्यामध्ये आहे। तर साताऱ्यातल्या औंध गटात जयकुमार गोरेंच्या वहिनींचा देखील पराभव झालेला आहे। औंधमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे या विजयी झालेल्या आहेत आणि जयकुमार गोरेंच्या वहिनींचा इकडे पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साताऱ्यामध्ये औंधमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे या विजयी झालेल्या आहेत। भाजपनं 200 पार मुसंडी मारलेली आहे। 201 जागांवरती भाजपचा विजय झालाय, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा 3 आकडी यश मिळवलेलं आहे। 118 जागांवरती शिवसेना तर 101 जागांवरती राष्ट्रवादीला यश मिळालंय। काँग्रेस 43, ठाकरेंची शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गाडी ही 15 वरती अडलेली आहे। 15च्या पुढे त्यांना जाता येत नाहीये। एक खूप मोठा सेटबॅक शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर प्रादेशिक पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी स्वतःची ताकद दाखवतात वेगवेगळ्या राज्यांचा आपण जर विचार केला तर, पण स्थानिक पक्षांचं बऱ्यापैकी इकडे पिछेहाट आपल्याला विरोधी पक्षामध्ये असलेल्या पक्षांची पाहायला मिळते। त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांची आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्हा परिषदेचे निकाल, तर धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांचे निकाल आपण पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचे 12 जागी त्यांचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादीचा 3 जागांवर विजय झालेला आहे, तर काँग्रेसचाही 3 जागांवर विजय झालेला आहे। धाराशिव जिल्हा परिषदेचं चित्र आपण पाहतोय। 5 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर शरद पवारांना धाराशिव जिल्हा परिषदेवरही भोपळाही फोडता आलेला नाहीये, तर इतर पक्षाचा एक उमेदवार विजयी झालेला आहे। तर धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं 8 जागी विजय मिळवलेला आहे। रायगडमध्ये काय चित्र आहे आपण पाहतोय। रायगड जिल्हा परिषद मुरुड मतदारसंघात शिवसेनेचाच बोलबाला पाहायला मिळतोय। आमदार महेंद्र दळवींचीच हवा आपल्याला मुरुडमध्ये पाहायला मिळते। रायगड जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागांवर सेनेचा विजय झालाय।